विद्यमान खासदार जे आहेत निलेश पाटील हे मातोश्रीवर आहे आणि तो पक्ष प्रवेश करणार उद्धव ठाकरे गटात आणि विशेष करून जळगावचा इथून निवडणूक लढण्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत पारोळ्याचे जे विद्यमान नगराध्यक्ष ते देखील उपस्थित आहेत. 2019ला ज्यावेळेला माझं तिकीट कापलं गेलं होतं त्यावेळेला उमेश दादांना भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट दिलं गेलं होतं. त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ही बहीण खंबीरपणे उभी होती आणि त्यावेळेला त्यांना प्रचंड मताधिक्याने आम्ही सगळ्यांनी मिळून नेत्यांनी मिळून सगळ्यांनी निवडून दिलं होतं. आणि मला पूर्णपणे आजही विश्वास आहे की दादा असं काही पाऊल उचलणार नाही. आज त्यांची बहीण उभी आहे, या बहिणीच्या पाठीमागं हा माझा भाऊ खंबीरपणे उभा आहे. मला तर काही अजून माहिती नाही आहे, पण मला विश्वास अजून हाच आहे की दादा माझ्या पाठीमागे उभं राहतील. भारतीय जनता पार्टीचं केडर जे आहे त्याच्यात मुशीमध्ये तयार झालेला माणूस सहजासहजी विचारशी प्रतारणा करत नाही. तत्वाशी तडजोड करण्याची पद्धत नसते, तत्वाशी तडजोड होत नाही आणि मला विश्वास आहे की असं काही घडणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.